इच्छा कलेव इतकीच फक्त केली तक्रार मांजराने. अदृश्य रे. इतकीच फक्त केली तक्रार मांजराने. काय केली? वाट्यास दूध आले पण त्यात साय नाही. असं असतात ना लोकांना, किती दिलं तरी त्यांना कमी असते. किती द्या तुम्ही, अजून काहीतरी हवं असते. इतकी आता इथं मांजर, दूध आणि साय याच्या प्रतिकांचं भाष्य कुठलं गेलं? माणसाच्या प्रवृत्तींवर गेलं. हे लागतं घडले. फिजिकल डिटेल्स नाही लागत. लेकी बोलेन सुने लागे असं असतं ना घरामध्ये. बोलायचं लेकीला पण सुनेला कळतं हे आपल्याला ऐकणं. ते काव्यामध्ये तसं आहे. लक्षात. तर इतकीच फक्त केली तक्रार मांजराने, वाट्यास दूध आले पण त्यात साय नाही. आणि बटन शर्टाचे जरा घाईत उघडे राहिले. बटन शर्टाचे जरा घाईत उघडे राहिले. ती समजली काळजाचे दार उघडे राहिले. ती समजली काळजाचे दार उघडे राहिले. आणि एक म्हटलंय पहा, कशास चांदणे हवे हवा कशास चंद्रमा. कशास चांदणे हवे हवा कशास चंद्रमा. तुझ्या समीप वाटते हरे करांत पौर्णिमा. ते शांतशेखींच्या समोर एका पुजारी पौर्णिमेच्या कविसंमेलनात मी ऐकलं होतं. अगदी 36-38 वर्षाचा असेल मी. तेव्हा त्यांनी मला खूप शाबासकी दिली. मला म्हणले एक दिवस तुम्ही लिहित राहा, खूप छान लिहिताय. आणि मला खूप हुरूप आला. तरी एक शेर आहे, स्मशानी अस्थि माझ्या सावडायाला नका येऊ. आपण अस्थि सावडणं म्हणतो ना, राखेबंद अस्थि आपण गोळा करतो, दुसऱ्या दिवशी विसर्जन करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये. मी काय म्हणतो, स्मशानी अस्थि म्हणजे हाड माझ्या सावडायाला नका येऊ. कारण काय गेले पा, स्मशानी अस्थि माझ्या सावडायाला नका येऊ. इथे दिसती माझी फक्त स्वप्ने राख झालेली. इथे दिसतील माझी फक्त स्वप्ने राख झालेली. आता एक शेवटचे 2 शेर घेतो मग मी गजलेकडे वळतो. एक शेर असा आहे, मला ती, प्रेमावरचा शेर आहे. मला ती तिला मी असे पाहतो की. मला ती तिला मी असे पाहतो की. तसे जसे पाहतो आरसा आरशाला. अद्वैत सांगितलं याच्यामध्ये, जसे पाहतो आरसा आरशाला. आणि शेरांमध्ये शेवटचा शेर घेतो, लागेल थांगही कोणा. प्रेषित वर्णन कसं गेलंय बघा. लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा. काय प्रतिमा वापरली? अवकाशाची, अंतराळ. लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा. काय म्हणतो मी? आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही. लागेल थांगही कोणा त्या अथांग अवकाशाचा. आकाश तुझ्या डोळ्यांचे उलगडणे सोपे नाही. आणि पाऊस तिच्या दारात. पाऊस रोज जे होतो ना, गुलाबाची फुलं येतात ना, उमशेलेलं आहे. पाऊस तिच्या दाराशी कोसळला काल फुलांचा. पोरं मजा करत असतात. प्रोफेसरला काय मजा करता. आणि आपलं डिस्ट्रिक्ट चेहरा करून आपलं आमचं काम करत असतो. तुम्ही लिहिलंय पाऊस तिच्या दाराशी. कारण आमच्या वेळी काय असं रोज फ्रीज नव्हतं पाहिजे. पाऊस तिच्या दाराशी कोसळला काल फुलांचा. वेणीत तिच्या पण दिसला माझ्याच फुलांचा गजरा. वेणीत तिच्या पण दिसला माझ्याच. आता मी 2 गजलांचे काही शेअर ऐकवतो. मग